आरक्षणाबाबतच्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर माधवनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करीत साखर आणि लाडू वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनात सकल मराठा समाज सामील झाला आणि एकमतानं मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी लढा उभा करण्यात आला। या लढ्याला यश आले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अध्यादेश काढून मराठा समाजाच्या आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे। याचे मिरज तालुक्यातील माधवनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले, तर साखर आणि लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी सकल मराठा समाजाच्या तरुणांनी जरांगे पाटील आणि महाराष्ट्र सरकार यांचे आभार मानले। नमस्कार। गेले अनेक वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या स्तरातून अनेक आंदोलनं करण्यात आली। मागचं झालेलं आंदोलन हे अतिशय शांतीपूर्ण मूक मोर्चाच्या स्वरूपात करण्यात आलं। गावोगावी आणि प्रत्येक शहरात, मेट्रो शहरात सगळीकडे आंदोलनं करण्यात आली, पण त्याला मूर्त स्वरूप देता आलं नाही। तिथं आपल्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही। पण याच्यानंतर माननीय जरांगे पाटलांनी सरावली अंतराली सरावटीमधून जे आंदोलन सुरू केलं ते अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय जिद्दीनं धाडसानं त्यांनी हे आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाची ठिणगी अखंड महाराष्ट्रभर पसरली आणि त्याच्याबरोबर सर्व मराठे जागे होऊन या आंदोलनात सहभागी झाले। बऱ्याच घटकातून जरांगे पाटलांना वेगवेगळ्या स्वरूपाचा सपोर्ट मिळाला आणि तो आताशी पकडून जरांगे पाटलांनी आपली जिद्द न सोडता हे आंदोलन मूर्त स्वरूपास नेण्यास कुठलीही कसर सोडली नाही। आज या आंदोलनाला यश आलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने हे आंदोलन मान्य केलेलं आहे आणि तशा स्वरूपाचा मराठ्यांना आरक्षण देण्याचा अध्यादेश महाराष्ट्र सरकारनं, शिंदे सरकारनं आज काढलेला आहे। या आंदोलनाच्या सर्व अटी महाराष्ट्र सरकारनं मान्य करून हवा तसा अध्यादेश काढून एक प्रकारे मराठ्यांचा विजय घोषित केलेला आहे। या आंदोलनात सहभागी झालेले सर्व स्तरातील सामाजिक संघटना किंवा मीडिया असो, अनेक मराठे असोत, प्रत्येकानं आपल्या आपल्या परीने याच्यात सहभाग घेतलेला आहे। खास करून जरांगे पाटलांचे मानावे तितके आभार थोडे आहेत। त्यांनी आपल्याला आयुष्यभर पुरेल अशी आरक्षणाची व्यवस्था करून दिलेली आहे। त्यांचे धन्यवाद आणि सर्व मराठ्यांचे अभिनंदन। एक मराठा